नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गव्हर्नमेंट जॉब गुरु या मायबोली यूट्यूब चॅनलवर. तर लाडक्या बहिणींनो, ₹2100 कधी मिळणार याबाबत एक नवीन अपडेट आलेली आहे. तर ही काय अपडेट आहे ही पूर्णपणे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओला अजिबात स्किप करू नका, पूर्णपणे पाहत जा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा लाडक्या बहिणींनो, महायुतीकडून राज्यातील महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या बहुचर्चित जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही जी आहे या संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या मानधनात आता वाढ करण्यात येईल अशी हमी महायुतीच्या सरकारनं दिली होती. तर विधानसभा निवडणुकीच्या आपल्या जाहीरनाम्यात ही माहिती दिली होती. त्यानंतर आता आज भाजपाच्या मोठ्या नेत्यांकडून एक माहिती देण्यात आली असून ही वाढ नेमकी कधी होईल याबाबत पूर्णपणे खुलासा करण्यात आलेला आहे. तर बघा, भाजपचे जे नेते आहेत जे मंत्री आहेत सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून एक नवीन अपडेट आज आलेला आहे. सुधीर मुनगंटीवारकडून यांच्याकडून एक नवीन अपडेट आलेली आहे. यांनी लाडक्या बहिणींना देण्यात येणाऱ्या रकमेत महायुतीकडून निश्चित वाढ होणार असून ही वाढ कधी होईल याच्याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी त्यांनी याबद्दल भाष्य केले आहे. त्यामुळे आता महायुतीची सत्ता स्थापन झाल्यावर लवकरच राज्याच्या लाडक्या बहिणींसाठी गोड बातमी देण्यात येईल अशी शक्यता त्यांनी सांगितलेली आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला ₹2100 मिळणार हे फिक्स आहे. तर बघा, यूट्यूबवर भरपूर व्हिडिओ येत आहेत की ₹2100 आत्ता जमा झाले, आज जमा झाले, बँकेत तुमच्या जमा झालेले आहेत. बघा, भरपूर फसवेगिरी चालू आहे. तर याच्यावर विश्वास ठेवू नका. अजून ₹2100 कोणीही अजून कुठलंही सरकार देत नाही आहे. सरकार हे आपलं अजून देणार नाही आहे. त्याच्याबद्दल अजून कोणतीही बातमी आलेली नाही आहे. हां, एवढं मात्र आहे की सरकार हे ₹2100 तुम्हाला वाढवून देतीलच. 1500चे ₹2100 करण्यात येतील. पण यूट्यूबवर जे तुम्हाला भरपूर प्रमाणात फसवेगिरी चालू आहे की आत्ता आले पैसे, नंतर आले. हां, जे जेन्युइन चॅनल आहे त्याच्यावरून तुम्ही माहिती घ्या. आपल्या चॅनलवरून तुम्हाला खरी बातमी मिळत असते. तर बघा, आपण आपल्या पुढच्या विषयाकडे वळूया. तर बघा, राज्यातील जे 21 वर्ष ते 65 वर्षापर्यंत वयोमर्यादा असलेल्या महिलांना महायुतीच्या सरकारच्या लाडकी बहीण या योजनेतून प्रत्येक महिन्याला ₹1500ची आर्थिक मदत केली जाते. आतापर्यंत सुमारे 2 कोटी महिलांना या योजनेचा लाभ झाला आहे असल्याचा आणि दावा सुद्धा महायुतीच्या मंत्र्यांकडून करण्यात आलेला आहे. या रकमेत आता लवकरच वाढ केली जाणार आहे असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. तर बघा, पुढे आपण याच्याबद्दल पूर्ण माहिती बघून घेऊया. गरज पडल्यास मी स्वतः सरकारकडे मागणी करेन. तर जर गरज पडली तर सुधीर सर हे सरकारकडे स्वतः मागणी करतील, हे या मुलाखतीत सुद्धा त्यांनी म्हटलं आहे. त्यानंतर त्यांनी याबाबत काय उत्तर दिलं की लाडकी बहीण योजनेच्या जे मानधन वाढवण्याचे वचन आमच्या संकल्पात संकल्पाच्या पत्रात आम्ही जे आमच्या बहिणीला दिले आहे, त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे मानधन निश्चितपणे वाढेल. राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर एक कॅबिनेटची बैठकीत याचा निर्णय होईल असं त्यांनी सांगितले. कॅबिनेटच्या बैठकीत जे निर्णय होईल त्याच्यामध्ये आपल्याला ₹1500 किंवा ₹2100 कधी जमा होतील याच्याबद्दल पूर्ण त्यांनी माहिती देतो म्हटले आहे. त्याचप्रमाणे जे आगामी अर्थसंकल्प जो स्थापन होईल त्या आगामी अर्थसंकल्पाच्या सरकार या योजनेत रकमेत वाढ करू शकते. ही योजना रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सुरू झाली आहे. त्यामुळे रक्षाबंधनालाच या रकमेत वाढ होऊ शकते. त्यामुळे यूट्यूबवर जे ₹2100 आज येतील, उद्या येतील असं जे फसवेगिरी सांगत आहे त्याच्याकडे लक्ष देऊ नका. सरकार तुम्हाला मदत करणार, आर्थिक मदत देणार, पण ज्या वेळी देतील. त्यामुळे अद्याप निश्चितपणे त्या संदर्भात सांगता येत नाही. त्यामुळे मात्र अशी गरज वाढली तर मी स्वतः या संदर्भात सरकारकडे मागणी करेल असे मुनगंटीवार सर म्हणले आहे. त्यामुळे आपण कोणत्याही प्रकारे दिशाभूल होऊ नका. ₹2100 तुमच्या बँकेत जमा होतील, पण ज्यावेळी कधी होणार आहेत हे मे बी 21 एप्रिलच्या दरम्यानपर्यंत होतील. ज्यावेळी पुढचं रक्षाबंधन येईल त्यावेळी निश्चितच याची वाढ होईल. म्हणजेच 1500चे तुमचे ₹2100 होतील. तरी अद्याप या सूत्रांकडून असं समजलंय की ₹1500 तुम्हाला मे बी या अर्थसंकल्पानंतर जमा होईल.
तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून जेवढं होता येईल तेवढंपर्यंत लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा. तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अपडेटेड व्हिडिओमध्ये आपण परत भेटूया. तर चला पुढच्या एका नवीन व्हिडिओत भेटू. धन्यवाद.